पूरप्रवण भागाची जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून पाहणी, तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश, शाळांच्या दुरुस्तीपासून महापुरातील रस्त्यांपर्यंत प्रश्नांवर भर. प्रशांत शहापूर यांनी मांडल्या समस्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील तसेच आरोग्य व बांधकाम सभापती सारिका नांदेकर, शिक्षण व अर्थ समिती सभापती शीतल यादव व मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांनी शिरूर तालुक्यातील पूरप्रवण भागांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आलास जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य प्रशांत शहापुरे यांनी महापुरामुळे उद्भवणाऱ्या समस्या, पूर आल्यानंतर बाहेर पडणाऱ्या रस्त्यांची बिकट अवस्था आणि शैक्षणिक सुविधांबाबत सविस्तर माहिती देत विविध प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर मांडले. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष आणि सर्व विषय समितींच्या सभापतींनी प्रथमच शिरोळ तालुक्यातील पूरप्रवण भागाची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषद शाळांना भेट दिल्यानं स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. पाहणी दरम्यान प्रशांत शहापूर यांनी महापूर काळात पर्यायी दळणवळणासाठी वापरावे लागणारे रस्ते अनेक ठिकाणी खचलेले असून त्यांची तातडीने दुरुस्त करणं आवश्यक असल्याचं निदर्शनास आणून दिलं. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले. पूरप्रवण गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रशासनानं सतर्क राहावं, आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यानंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळ्यात गळती होणाऱ्या शाळा, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, स्वच्छता आणि इतर मूलभूत गरजांचा आढावा घेण्यात आला. गळतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी अशा शाळांची तातडीनं दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. खिद्रापूर येथील परिस्थितीचा आढावा घेतला, ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी प्रशांत शहापूर यांनी पूरस्थितीचा सामना करणाऱ्या गावातील नागरिकांच्या अडचणी आणि शाळांमधील विविध समस्या याकडे पदाधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं. जिल्हा परिषद प्रशासनानं पूर काळात अधिक दक्ष राहून नागरिकांना वेळेत मदत मिळावी यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. या भेटीमुळे तालुक्यातील पूर, रस्ते आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांच्या निराकरणाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते. यावेळी यांच्यासह पदाधिकारी व शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.